विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार योगयागत पैकी गीतया नियमोके सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार ठर साधनांचे सार भव सिंधू तरी पार सेवेकरता घेतलेला रंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. नामकरण प्रकरणातला भगवंताच्या नामसंकीर्तन वृत्तीचा महिमा सांगणारा असा अभंग आहे. आणि एक देवाचं नामस्मरण केलं तर आपल्याला काही केल्यासारखं होत नाही. भगवंताच्या साक्षात्काराकरता खऱ्या सुखाच्या दर्शनाकरता मनुष्याच्या जीवनात जे जे करावं लागतं ते सगळं नुसतं नामस्मरण केल्यानं होतं असं महाराज या ठिकाणी सांगतात. मनुष्याचा देह प्राप्त झाल्याच्या नंतर संत असं म्हणलं आहे की बाबा आपल्याला देवाचं दर्शन पाहिजे. मनुष्याचा देह कशा करता प्राप्त झाला याचा विचार संतांनी सांगितला. वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या देहाच्या बद्दलचा विचार केला गेल्यावर का कशा करता मनुष्याचा देह मिळाला. काही लोक म्हणतात खाण्यापिण्याकरता मिळाला, काही लोक म्हणतात झोपायकरताच मिळाला, काही लोक म्हणतात विषयाच्या सेवनाकरताच मिळाला, काही लोक म्हणतात भयकंपादिक विकार धारण करण्याकरताच मनुष्याचा देह मिळाला. पण संत महात्मे सांगतात, खरी शास्त्रकार आपल्याला सांगतात देवाचं दर्शन घेऊन जन्म मरणाचा खेळ चुकवण्याकरता माणसाचा देह मिळाला. विठ्ठल थोडासा विचार करा ना. एवढे सगळे विचार आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर कोणाचं खरं याचा विचार करा. माणसाचा देह खाण्यापिण्याकरता मिळाला म्हणणाऱ्याचा विचार बरोबर आहे का सांगा मला. आणि खाणंपिणं कोणत्या शरीरात ते सांगा ना तुम्ही. आपण गाढव झालो, कुत्रा झालो तरी परंतु आपल्याला खाणंपिणं लागतंच की नाही विचार करा. कोणत्याही शरीराला गेला तरी खायला लागतं, प्यायला लागतं हा विचार आहेच आहे बरं का. कोणत्याही शरीराला गेला तरी माणसाला झोपायला लागतंच लागतं बरं का. खायला प्यायला लागतं, झोपायला लागतं. कोणत्याही शरीरामध्ये गाढव झाला, कुत्रा झाला तरी काय झोपत नाही का तो प्राणी. तोही प्राणी झोपतो. त्याही प्राण्याला खाण्यापिण्याचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. त्याही प्राण्याला विषयाचं सेवन आहे. त्याही प्राण्याला कामक्रोध भयासारखे विकार सुद्धा त्या सगळ्या प्राण्याला आपल्याला पाहायला सापडतात बरं का. सगळं सगळीकडे 84 लक्ष योनीमध्ये कोणत्याही शरीराला गेला तरी खाणं पिणं चुकत नाही बरं का. थोडी गंमत जर सांगायची झाली, आपलं अन्न खाणारे त्याला जनावर म्हणतात आणि सगळ्याच अन्न खाणारे त्याला माणसं म्हणतात. अशी पाळी आली आता सध्या बरं का. बघा तुम्ही जनावराचं अन्न जनावर खातात. जनावरांचा विचार केला तर जनावर कोणाचं अन्न खातात बघा तुम्ही. वाघाच्या समोर तुम्ही गवत ठेवून बघा, गवत खाईल का हो वाघ?
खात नाही. आणि जर तुम्ही हरणाच्या समोर समजा हरणाच्या समोर समजा आपण शेळीच्या समोर शेळी किंवा हरणाच्या समोर आपण समजा मांस ठेवलं तर ते खातात का? खात नाहीत. म्हणजे शेळीसारखा प्राणी, हरणासारखा प्राणी, त्यांना मांस चालत नाही. म्हणजे आपलं अन्न खाणारे जनावर असतात. माणसाचं कसं आहे, आपले अन्न खातून जनावरांचे अन्न खात, अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. सगळ्याच अन्न खाणारा माणूस होऊन बसला बरं का. जनावर आपलं अन्न खातात, मग कोणतं बरं सांगा ना. ज्याचं त्यानं अन्न खाल्लेलं बरं का सगळ्याच अन्न खाल्लेलं बरं, याचा विचार जर केला, याचं त्याचं अन्न खाणं बरं आहे असा विचार आपल्याला करावा लागतो बरं का. दुसरा विचार करा, आपल्याला झोप पाहिजे आणि जनावराला झोप पाहिजे की नाही. चिंतन करा. आपण आपल्यालाही झोप पाहिजे आणि जनावरालाही झोप पाहिजे, पण आपली झोप कशी आणि जनावराची झोप कशी याचा विचार करा. आमचे गुरुजी गमतीनं सांगत होते, उकरड्यावर जाऊन झोपलं त्याला गाढव म्हणतात आणि कीर्तनात येऊन झोपलं की त्याला माणूस म्हणतात. म्हणजे कसं सांगा ना, झोपावं कुठं याचा विचार करा की थोडासा माणसाने विचार केला पाहिजे. म्हणजे सगळीकडे सगळ्याच देहामध्ये कुठेही गेला जीव तरी त्याला झोपायला पाहिजे. कोणत्याही 84 लक्ष योनीपैकी देहामध्ये जर मृजीव गेला तर त्याला खायला प्यायला पाहिजे. कोणत्याही योनीला प्राप्त झाला तरी त्याला भयकंपासारखे विकार असतात बरं का. माणसालाच भय वाटतं समजू नका, वाघाला सुद्धा भय वाटतं. विठ्ठल विठ्ठल. विचार आपल्याला पाहायला सापडतो. याचा अर्थ काय आहे, मनुष्याच्या देहाचा वेगळेपणा जर आपल्याला शोधायचा झाला तर ज्याला भय वाटतं, कामक्रोधासारखे विकार निर्माण होतात, त्याला माणूस म्हणतात चुकीचा विचार आहे. ज्याला खायला प्यायला पाहिजे त्याला माणूस म्हणतात चुकीचा विचार आहे. ज्याला झोपायला पाहिजे त्याला मनुष्य म्हणतात, हा विचार चुकीचा आहे. ज्याला विषय सेवन करावं लागतं त्याला मनुष्य म्हणतात, चुकीचा विचार. 84 लक्ष योनींपैकी कोणत्याही शरीरामध्ये हे जर सगळं चालत असेल तर माणसाचा वेगळेपणा काय आहे विचार करा. माणसाचा वेगळेपणा सांगत असताना संतांनी सांगितलं, येची देही घडे देवाचे भजन. आपल्याला भगवंताचं भजन करायचं झालं तर माणसाच्या देहातच करता येतं. हा माणसाच्या देहाचा विशेष आहे. विठ्ठल इतर कोणत्याही शरीरामध्ये देवाचा साक्षात्कार मिळवता येत नाही. म्हणून मनुष्याच्या देहाची इच्छा स्वर्गातल्या देवांना सुद्धा होते असं वर्णन आहे की नाही. इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, हा देह या लोकातला म्हणजे मृत्यू लोकातला, आणि हा देह म्हणजे माणसाचा देह, याची इच्छा कोणाला आहे मला सांगता. देव इच्छिता ते पाहे. स्वर्गातल्या देवाला सुद्धा माणूस व्हावं वाटतं. म्हणजे कशा करता व्हावं वाटतं तर धन्याही जन्मालो दास विठोबाचे झालो. परमात्मा पंढरनाथाची सेवा करण्याकरता म्हणून मनुष्याचा देहच पाहिजे. कोणत्याही शरीरात जाऊन देवाची सेवा नाही. कोणत्याही देहाला गेलो तरी आपण भगवंताचं भजन नाही. कोणत्याही देहाला गेला तरी आपल्याला वारी एकादशीचं व्रत करायला शास्त्रकार संत महात्मे सांगत नाही. बघा तुम्ही, आपल्याला गाय पूज्य आहे की नाही. गाय पूज्य आहे, आपण गायला पूज्य मानतो. आपण सगळेजण गायची पूजा करणारे आहोत. आपल्यापेक्षा गाय मोठी वाटते आपल्याला, हे सगळं खरं आहे. पण एकादशीचं व्रत करायचं झालं की गायीनं करावं की माणसानं करावं सांगा मला. माणूसच करणार, गाय करत नाही एकादशी. माणसाला एकादशीचं व्रत आहे. वारीचं बंधन होणारा माणसाला पांडुरंगाचं दर्शन
कोणाला माणसाला, चंद्रभागेचं स्नान कोणाला माणसाला. याचा अर्थ काय झाला? परमार्थ सगळा करायचा तो माणसाच्या शरीराने करता येतो, दुसऱ्या कोणत्या शरीराचा परमार्थ करता उपयोग नाही. देवाचं दर्शन घेण्याकरता करावा लागणारा परमार्थ, देवाच्या दर्शनाकरता करावं लागणारं नामस्मरण, देवाकडे कुठं करता येतं सांगा ना? फक्त मनुष्याच्या देहामध्येच करता येतं बरं का. स्वर्गीचे अमर इच्छिता कशा करता हो? नारायण नामे हो जीवन, नामस्मरण करावं आणि त्या देवाच्या नामस्मरणाने जीवनमुक्त पदवी प्राप्त करून घ्यावी. हे फक्त माणसाच्या देहात जमतं. म्हणजे मनुष्याचा देह आपल्याला कशा करता मिळाला? मुक्त होण्याकरता. मनुष्याचा देह कशा करता मिळाला? जन्म मरणाचे चक्र थांबवण्याकरता. मनुष्याचा जन्म कशा करता मिळाला? सगळं दुःख आपल्या पाठीमागचं आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक असं शास्त्राने सांगितलेलं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे दुःख आहे ते दुःख थांबवण्याकरता म्हणून मनुष्याचा देह मिळालेला आहे बरं का. मग हा देह मिळाल्याच्या नंतर आपल्याला भगवंताच्या साक्षात्काराच्या शिवाय काही होत नाही. आपल्याला मोक्ष मिळवायचा, देवाचा साक्षात्कार पाहिजे. आपल्याला दुःखाचा नाश साधायचा, देवाचा साक्षात्कार पाहिजे. आपल्याला जन्म मरणाचं चक्र थांबवायचं, देवाचा साक्षात्कार पाहिजे. सगळं 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 होणार कधी? देवाच्या साक्षात्कारानं होणार. मग हा देवाचा साक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरता कलियुगात काय करावं लागतं याचा जर विचार केला तर फक्त भगवंताच्या नामस्मरणाशिवाय कलियुगात आपल्याला काही करता येत नाही. हा संतांनी सांगितलेला विचार आहे. विचार साक्षात्कार मिळवायचा. पण कलियुगात देवाच्या साक्षात्काराकरता काय करा? कारण युगायुगाचा विचार जर पाहिला तर प्रत्येक युगामध्ये देवाच्या भेटीकरता वेगळं वेगळं साधन आहे. आपल्याकडे कृत युग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग 4 प्रकारच्या युगाचा विचार शास्त्रकाराने सांगितलेला आहे. पण 4ही युगामध्ये एकाच साधनानं देव भेटत नाही बरं का. प्रत्येक युगातली परिस्थिती बदलली, आपलं आयुष्य प्रत्येक युगातलं बदललं, कष्ट करायची प्रवृत्ती प्रत्येक युगातली बदलली, अंतःकरणाच्या शुद्धतेचं प्रमाण जर आपण पाहिलं तर प्रत्येक युगातलं बदलून गेलं. आणि सगळं बदलल्यामुळं वरचेवर कमी झाल्यामुळं वरचेवर सोपं असं देवाच्या भेटीचं साधन सांगावं लागलं. विठ्ठल सगळं बदलत गेलं. आयुष्याचं प्रमाण बघा तुम्ही. कृतयुगातला माणूस लाख लाख वर्ष जगत होता आणि लाख लाख वर्ष आयुष्य असल्याच्या नंतर त्याला हजारो वर्ष चालणारे एखादं साधन कर म्हणलं तर त्या माणसाला करता येत होतं बरं का. विश्वामित्र ऋषीचं चरित्र बघा आपण. त्या विश्वामित्र ऋषीच्या चरित्रामध्ये विश्वामित्र ऋषीने किती वर्षाची तपश्चर्या केली याचं वर्णन ऐका आपण. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आता 60,000 वर्ष तपश्चर्या करायची म्हणलं आपल्याला जमतं का? कलियुगातल्या माणसाला तो 60,000 वर्ष तपश्चर्या कर म्हणलं जमणं शक्य आहे का? सांगा. जमतच नाही. का जमत नाही? 100च्या मध्येच आपली गडबड होऊन जाते. 100च्या मध्येच आपलं आयुष्य संपून जातं. लाख वर्षाचं आयुष्य असताना 60,000 वर्ष तपश्चर्या जमली
पण 100च्या आयुष्यामध्ये आपल्याला 60,000 वर्षांची तपश्चर्या कशी जमत सांगा, थोडा विचार करा. म्हणजे आयुष्य कमी झालं बरं का. म्हणजे कृतयुगात लाखो वर्षाचं आयुष्य होतं, त्रेतायुगात हजारो वर्षाचं होतं, द्वापार युगामध्ये हजाराच्या आसपास 700-800 वर्षापर्यंत आयुष्य होतं, कलियुगामध्ये 100च वर्ष. 100 वर्ष म्हणजे तरी 100 वर्ष जगणारा सुद्धा हजारात एखादा सापडतो, पाहायला मिळतो. त्याच्या आता सगळ्याची 70-80 मध्ये सगळे गुंडाळून जातात. पण एवढं कमी आयुष्य असताना आपल्याला कठीण साधन जमत नाही, म्हणून वर्षभर साधन सोपं करावं लागलं. अंतःकरणाच्या शुद्धतेचा विचार बघा. कृतयुगातल्या माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं, तेवढं शुद्ध त्रेतायुगात राहिलं नाही. त्रेतायुगात जेवढं शुद्ध होतं तेवढं द्वापारयुगात शुद्ध राहिलं नाही. आणि कलियुगाचा विचार जर केला तर कोण ज्ञानोबा तुकोबाऱ्यासारख्या शुद्ध अंतःकरणाचा सांगणार. एखादा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजासारखा संत महात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये विकार जातच नाही. तर काम क्रोधा नाही चाले चाल आमच्यावर चालत नाही. तुकाराम महाराज चालत नाही, एवढे एक तुकाराम महाराज सोडले तर बाकी तुमच्या आमच्यासारख्या माणसावर कामक्रोधाची चाल चालत नाही का? आपल्याकडे कामही चाल करून येतो, आपल्याकडे क्रोधही चाल करून येतो. सगळ्याला आपल्याला सांभाळत बसावं लागतं. तुकाराम आपल्याकडे काम आला, क्रोध आला, लोभ आला, पण काही चाललं नाही. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करत बसलेले असताना एक वेश्या देहसुखाच्या अपेक्षेनं तुकाराम महाराजाकडे गेली. तिथं जाऊन हावभाव करायला लागले. तुकाराम महाराजांनी तिला काय सांगितलं? परारिया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे जाईव तो तुकाराम महाराजांच्याकडे जाऊन हावभाव करून तुकाराम महाराजांचं मन आपल्याकडे वळवायचा प्रयत्न करायला लागले. महाराजांनी तिला हात जोडून सांगितलं, बाई आम्ही परस्त्रीला रुक्मिणी माते समान मानतो. रखुमाई समान, पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. हे फक्त आमच्या अंतःकरणावर बिंबलेलं. बाई तू कोणी जरी असलीस, तू जरी वेश्या असलीस तरी माझ्याकरता म्हणून रुक्मिणी माता आहेस, असं म्हणून महाराजांनी तिला नमस्कार केला. आणि जाई व तू माते न करी सायास, आई इथून निघून जा. तू मला माझं मन वळवण्याकरता म्हणून कोणताही सायास करू नको, खटपट करू नको. का बाबा? महाराजांनी तिला उत्तर देताना सांगितलं, आम्ही विष्णुदास तैसे नवो. आम्ही विष्णुदास तसे नाही म्हणे. तसे नाही म्हणजे कसे नाही? 60,000 वर्ष तपश्चर्या करायचे आणि एखादी अप्सरा पाहिले की लगेच बोलून जायचं, तसले आम्ही नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय झालं? वेश्या आली होती पण तुकाराम महाराजांनी पाया पडून तिला परत पाठवून गेलं. याचा अर्थ काय झाला? काम चाल करून आला होता पण तुकाराम महाराजांकडे त्याचं काही चाललं नाही. क्रोध आला होता की नाही? क्रोधही आला होता. अंबाजी बुवाने ज्यावेळेला तुकाराम महाराजांनी काट्याचं फरळ उपसून घेऊन मारलं त्यावेळेला तुकाराम महाराजाला क्रोध येण्यासारखी स्थिती होती की नाही? महाराजांनी काही नाही, मार सहन केला, शांत राहिले. संध्याकाळच्या वेळेला तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू झालं, भजन सुरू झालं. महाराज विणा घ्यायला गेले आणि विणा घ्यायला गेल्यानंतर समोर अंबाजी बुवाची गंमत काय होती? दिवसभर तुकाराम महाराजांची निंदा आणि रात्री कीर्तनाला बरोबर तुकाराम महाराजांशी येऊन बसायचं, कीर्तन ऐकायचं. कित्येक वेळेला अंबाजी बुवानं तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंग सुद्धा वाजवला. असा अंबाजी बुवा होता गमतीचा. ना तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचा रोज बरं का. ज्या दिवशी त्यानं तुकाराम महाराजाला काट्यानं मारलं त्या दिवशी काही अंबाजी बुवा कीर्तनाला दिसला नाही, म्हणून विणा घ्यायला आल्या तुकाराम महाराजांनी समाजामध्ये बघितलं अंबाजी बुवा दिसत नाही. म्हटल्याबरोबर महाराज म्हटले, का बाबा त्याला आज मला मारल्यामुळे कीर्तनाला यायची लाज जर वाटली असेल तर मग आज त्याचं कीर्तन गेलं की, आणि कीर्तन ऐकूनच कल्याण जर होणार असेल कलियुगामध्ये तर त्याही जीवाचं कल्याण झालं पाहिजे असा विचार करून तुकाराम महाराजांनी एका शिष्याला सांगितलं, थोडा वेळ भजन चालू ठेवा, मी लगेच विना घेत नाही. अंबाजी बुवा कीर्तनाला आले नाही, कोणीतरी जाण बुवाला घेऊन या म्हणे कीर्तनाला ऐकायला. एक माणूस गेला, भजन चालूच राहिलं, तोपर्यंत विठोबा रखुमाई भजन चालूच राहिलं. एका माणसानं जाऊन अंबाजी बुवाला विनंती केली, महाराज तुमची वाट बघायला लागले, चला
रोज कीर्तन ऐकायला तुम्ही येता, तुम्ही आल्याशिवाय कीर्तन सुरू करणार नाही असं महाराजांनी सांगितलेले. चला बरं, मुंबई विभागात हुडहुडी भरली होती, ताप आला होता, पांघरून घेऊन पडला होता. पडल्या म्हणला एवढी थंडी वाजायला लागली, कसं येऊ म्हटलं मी. महाराजांना सांगा 4 दिवस कीर्तन करून घ्या. तो माणूस परत आला, त्यानं परत येऊन तुकाराम महाराजांना सांगितलं बुवाला हुडहुडी भरली आणि त्याच्यामुळे मुंबई विभाग या कीर्तनाला येणार नाही, आपलं कीर्तन आपण करून घ्यावं. तुकाराम महाराजांनी काय सांगावं, थोडं अजून भजन चालू ठेवा म्हणले. आत्ता जातो बुवाला घेऊन येतो. तुकाराम महाराज त्या मुंबाजीबाच्या घरी गेले, त्याचं अंग दाबायला लागले. अंग दाबताना त्याला विचारलं कोण आहे, कोण आहे म्हटल्यावर तुकोबाराने सांगितलं मी तुकाराम आहे म्हणून. आणि तुकाराम म्हणल्याबरोबर मुंबाजीबा अंग दाबत बसले. तुकाराम महाराज किती वेळ मुंबाजीबा अंग दाबत होते याचं वर्णन तुकाराम महाराजांच्या चरित्रात आहे. 48 मिनिट पर्यंत महाराज त्याचं अंग दाबत होते, पाऊण तास जवळजवळ. आणि एवढं अंग दाबणं झाल्याच्या नंतर मुंबाजीबाला त्याने महाराजांनी काय सांगावं, महाराज त्याच्या समाधानाकरता त्याला बोलले तुम्हाला कोणाला मारायची सवय नाही आणि आज तुम्हाला माझा राग आल्यामुळे तुम्हाला जास्त मारावं लागलं म्हणून तुमचं अंग दुखत असेल म्हणे, दाबून देतो. काय भाष्य बघा की तुम्ही. अरे त्याला मारायची सवय नाही आणि यांना काय रोज मार खायची सवय होती का. पण त्याच्या समाधानाकरता महाराज काय बोलले, तुम्हाला मारायची सवय नाही म्हणून अंग दुखत असेल म्हणून अंग दाबून देतो. म्हणून महाराजांनी अंग दाबून दिलं, त्याला शांत केलं, त्याला उठवलं, त्याला कीर्तनाला घेऊन गेले आणि त्याला कीर्तनात बसवूनच तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं. याचा अर्थ काय, काट्यानं मारणाऱ्या मुंबाजी बुवाला जोड्यानं मारायसारखा रागाला पाहिजे होता, पण महाराजाला येत नाही. विठ्ठल हृदयच तसं शुद्ध असतं बरं का. तिथं कामाचं काही चालत नाही, तिथं क्रोधाचं काही चालत नाही, लोभाचं तरी चालतं का. शिवाजी महाराजांनी एवढा मोठा नजराणा पाठवला होता, महाराजांनी परत पाठवून दिला. काय दिला, ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा, आम्हाला विठ्ठलाच्या शिवाय काही नको बाबा, तुम्ही विनाकारण नजराणा आमच्याकडे पाठवला म्हणून तुकोबाराने नजराणा पाठवून दिला असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा, त्यांच्याकडे लोभ आला होता. नजराण्याच्या निमित्तानं तुकोबाराच्याकडे लोभ आला होता, पण महाराजांच्या मनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याचा अर्थ काय, काम क्रोध लोभ यासारखे विकार संतांच्या जीवनात आपल्यासारखेच येतात, पण त्यांचं संतांकडे काही चालत नाही. त्याचं कारण काय, त्यांचं हृदय शुद्ध आहे. पण तसं शुद्ध हृदय असणारे लोक किती एक जगामध्ये, याचा जर विचार केला, एखादे तुकाराम महाराज, एखादे ज्ञानेश्वर महाराज असतात झालं. विठ्ठल काय झालं, कलियुगामध्ये आयुष्य जसं कमी झालं तसं अंतःकरणाचा शुद्धपणा सुद्धा कमी झाला. हा अंतःकरणाचा शुद्धपणा कमी झाला, कष्ट करायची प्रवृत्ती कमी झाली, आयुष्य कमी झालं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून शास्त्राने काय केलं, वरच्यावर सोपं साधन सांगायला सुरुवात केली. कृते ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौत धरी कीर्तना. शास्त्राचं चिंतन असं आहे. व्यास महर्षी महाभारतामध्ये सांगतात, कृतयुगामध्ये देव भेटाय करता म्हणून काय लागत होतं, देवाचं ध्यान करा, ध्यानाला देव भेटत होता. त्रेतायुगामध्ये काय साधन आलं, कसं आहे बघा, वरच्यावर सोपं साधन सांगावं लागलं. पहिल्यांदा ध्यान करण्याला देव भेटत होता. कलियुगात ध्यान करण्याला देव भेटत नाही का, आपल्यालाही ध्यानाला देव भेटतो नाही असं नाही बरं का. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काया. तुकाराम महाराजांनी सांगितले की नाही, येथे दुसरी नसरी अटी देवा भेटी जावया, तोची एक ध्यावा चित्ते करून येते कलेवर. एक देवाचं ध्यान करा, परमात्मा तुम्हाला भेटेल. हे कलियुगातही आहे हो, पण कृतयुगातल्या सगळ्या माणसाला ध्यान करता येत होतं, तसं कलियुगातल्या सगळ्या माणसाला ध्यान करता येत नाही. त्रेतायुगातलं साधन जमतं का बघा. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावे लागत होते, आपल्याला कलियुगामध्ये यज्ञ यावेळी जमत नाही. तर ह्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन उचित विधी विधान कळी घडे सर्वथा. यज्ञ यागासारख्या कर्माचा विधी काय असतो आपल्याला कळत नाही, आणि विधी कळाला तरी तशा पद्धतीचा विधी आपल्याला योग्य पद्धतीने घडत नाही.
अशी कलियुगातली अवस्था झालेली आहे बरं का. मग यज्ञ या काही जमत नसला मग द्वापार युगातलं साधन करून बघा. द्वापार युगात कोणतं साधन होतं? परिचर्या. या द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजे देवाची पूजा करा, त्याच्यानं देव भेटतो असं होतं. कलियुगातल्या माणसाला पूजा तरी करता येते का? आपल्याला पूजाही जमत नाही. त्याचं कारण काय? पूजेचं वर्म सांगताना शास्त्रानं सांगितलं यथा देहे तथा देवे. आपल्या देहाला सुख होण्याकरता आपण जे जे करतो ते देवाच्या मूर्तीला करणं याचं नाव पूजा आहे. विठ्ठल जसं देहाला करतो तसं देवाला केलं पाहिजे. आपल्याला खायला काय, जेवायला बसलो आपण तर आपल्याला खायला किती लागतं? चांगला एवढा मोठा भात लागतो, चांगलं 2-3 पोळ्या लागतात. देवाच्या नैवेद्याला एवढं देता का? सांगा बरं मला, प्रामाणिकपणानं सांगा. देवाला देतात का नैवेद्य? देवाला चतकोर पोळी, देवाला चतकोर पोळी. त्याला पोळी पूर्ण पण वाढायला लागले, एक चतकोर पोळी वाढतात त्याला. भात केवढा वाढायचा? तर ते बोरा एवढा भात वाढतात बरं का. बोरा एवढा म्हणजे ते काही खारक्या बोरा एवढा वाढत नाहीत बरं का. शेंबड्या बोरा एवढा वाढतात बघा भात त्या देवाला. एवढा भात वाढायचा, त्याच्यावर असा वरणाचा थेंब टाकायचा. वाटीमध्ये वरण देवाला कधी दिले का कोणी सांगाल? काही नाही. याचा अर्थ काय झाला? जसं देहाला सुख होण्याकरता आपण काही करतो तसं देवाकरता काही करत नाही. म्हणजे आपल्याला पूजा सुद्धा व्यवस्थित रीतीनं जमत नाही. आपल्याला ध्यानही करता येत नाही, आपल्याला यज्ञही करता येत नाही, आपल्याला पूजाही करता येत नाही. मग कलियुगातल्या माणसाने काय करावं? हो, कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगातल्या माणसाला फक्त नामसंकीर्तन करता येतं, दुसरं काही करता येत नाही. म्हणून संत महात्म्याने आपल्याला नामस्मरण करा, नामसंकीर्तन करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं अनेक वेळा उपदेश केल्यानंतर लोकांनी तुकारामांना जाऊन विचारलं, महाराज हरिमुखे म्हणा म्हणता, देवाचं नामस्मरण करा म्हणता, ते देवाचं नाव घेऊन काय केल्यासारखं होतं? महाराज म्हणतात काय केल्यासारखं होतं विचारू नको, देवाचं नाव घेऊन काय केल्यासारखं होत नाही. तूच आम्हाला सांग. विठ्ठलाचं नामचिंतन करा बाबा, तुम्हाला काय केल्यासारखं होत नाही, सगळं केल्यासारखं होतं बरं का. देवाच्या नामचिंतनानं सगळं केल्यासारखं होतं बरं का. अवघे होती लाभ एकाया चिंतने, Yeah.
केल्यासारखं होतं. सगळं केल्यासारखं होतं म्हणजे काय? अवघे लावे काय चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. देवाचं नामसंकीर्तन करा, सगळे लाभ होतात म्हणतात तुकाराम महाराज. सगळे लाभ म्हणजे कोणते? संसारातले सगळे लाभ होतात, परमार्थातलेही सगळे लाभ होतात बरं का. एक कबीर महाराजाचा दोहा आहे, त्या दोह्यामध्ये कबीर महाराजांनी फार गोड वर्णन केलेलं आहे बरं का. हरिभजन के 3 गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ पूजा. तर मला सांगतात हरिभजन के 3 गुण. मनुष्यानं भगवंताचं भजन करावं, त्याला 3 परिणाम भोगायला मिळतात, 3 फळं मिळतात. काय काय फळ मिळतात? हर कोई लागत पाव. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या सगळे पाया पडतात की नाही? अरे नामधारक आहे बाबा, वारकरी बाबा, सज्जन आहे बाबा, पंढरपूरला निघालाय बाबा, म्हणून लोक त्याच्या पाया पडायला लागतात बरं का. खाणे को मिष्टान्न मिले. बरं, नामस्मरण करणाऱ्या माणसाला खायला काय मिळतं? चांगलं चांगलं मिळतं, मिष्टान्न त्याला खायला मिळतं. आणि शेवटी काय होतं? अखेर वैकुंठ पूजा. नामस्मरण करणाऱ्या माणसाला शेवटी वैकुंठाला जायला मिळतं. 3 परिणाम सांगितले की नाही? खायला चांगलं मिळतं, लोक पाया पडतात आणि वैकुंठाला जायला मिळतं. हे लोकांनी पाया पडणं संसारातलं फळ आहे, खायला चांगलं मिळणं संसारातलं फळ आहे, आणि मरताना वैकुंठ प्राप्त होणं हे परमार्थातलं फळ आहे. माणसाला संसार परमार्थ सगळीकडचे सगळे फल प्राप्त होतात. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाचं नामस्मरण केलं काय हे केल्यासारखं होत नाही, सगळं केल्यासारखं होतं असं पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे बरं का. आता हे सगळं केल्यासारखं होण्याकरता जे नामस्मरण करावं लागतं ते नामस्मरण अतिशय सोपं आहे. कसं सोपं आहे त्याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करा, पुढचा विचार सांगतो.
संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्याला जो काही उपदेश केलेला आहे त्या संबंधानं आपण विचार पाहतो. महाराजांनी सांगितलं परमात्म्याचं नाम अतिशय सोपं, कलियुगामध्ये तेच घेता येतं, दुसरं काही आपल्याला करता येत नाही. बाकी कोणतंही साधन करता येत नसल्यामुळे करायचं जे नामस्मरण आहे बरं का. बाकी काही जमत नाही. का जमत नाही तर ते अवघड आहे म्हणून जमत नाही. हा नामचिंतन जमतं का जमतं तर सगळ्यात सोपं आहे म्हणून जमतं बरं का. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आपलं नाम संकीर्तन साधन पै सोपे बरं का. नाम संकीर्तन सोपं साधन आहे. किती सोपं हो सगळ्यात सोपं किती सोपं आहे याचा विचार जर केला तर का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. जेवढे काही देवाच्या भेटी करता साधन शास्त्राने सांगितले असतील त्या सगळ्या साधनामध्ये देवाचं नामचिंतन सोपं आहे. विठ्ठल नामस्मरणाचा विचार करत असताना बाकी काही बघावं लागत नाही. पहिली गोष्ट नामस्मरण कोणालाही करता येतं बरं का. अमक्या जातीचा पाहिजे तमक्या जातीचा पाहिजे काही नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. संत महात्मे सांगतात ना आपल्याला तुम्ही ब्राह्मण हा क्षत्रिय असा वैश्य असा शूद्र असा नाही कुत्रा शिजवून खाणारा माणूस जरी असला चांडाळ त्याला म्हणतात बरं का. कुत्रा शिजवून खाणारा त्याला सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता येतं. एवढंच नाही बाबा वेश्या जरी असते तरी तिला सुद्धा भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. म्हणजे नामस्मरण कोणालाही करता येतं म्हणून सोपं आहे. पहिली गोष्ट नामस्मरण कधीही करता येतं. अमक्या वेळेला करा तमक्या वेळेला करा अमक्या दिवशीच करा. एकादशीच पाहिजे द्वादशीच पाहिजे पर्वकाळच पाहिजे मग नामस्मरण करा असा काही विचार नाही बरं का. बाकी काही काम करायचं झालं तर दिवस बघावा लागतो आपल्याला. अरे शेतात नांगर घालायचा झाला पहिल्यांदा मुहूर्त करायचा झाला तरी सुद्धा मुहूर्त बघूनच मुहूर्त नांगर घालतात की नाही. याचा अर्थ काय झाला कोणतंही काम करण्याकरता दिवस बघावा लागतो. कोणतंही काम करण्याकरता वेळ बघावी लागते. पण देवाचं नामस्मरण करत असताना काही बघायची गरज नाही. चांगल्या दिवशी नामस्मरण करता येतं. वाईट दिवस असला तरी नामस्मरण करता येतं बरं का. काळ्या वेळेची गरज नाही. कोणी करावं याचा काही नियम नाही. त्याच्यानंतर अजून विचार करा आपण पवित्र आहोत का अपवित्र आहोत. जागा पवित्र की अपवित्र काही होण्याची गरज नाही. आपण अपवित्र असलो तर पूजा करू शकत नाही पण अपवित्र असताना सुद्धा नामस्मरण करता येतं. स्नान झाल्याने समजा सकाळी उठल्या तर आपल्याला पारशानं देवाची पूजा करता येते का करता येत नाही. पारशानं देवाची पूजा करता येत नाही पण पारशानं उठल्या भजन करता येते की नाही नामस्मरण करता येते की नाही. वारकरी बघा तुम्ही उठल्या बरोबर डोळे पुसत रामकृष्ण हरी म्हणतच उठतं की नाही. म्हणजे काय झालं आपल्याला पारशानं नामस्मरण अपवित्र अवस्थेमध्ये नामस्मरण करता येतं. अरे बाबा खांद्यावर प्रेत असताना नामस्मरण जर करता येतं तर याच्यापेक्षा दुसरी कोणती अपवित्र अवस्था सांगा ना मला. अपवित्र अवस्थेत नामस्मरण करता येतो. पवित्र अवस्थेत नामस्मरण अपवित्र जागेतही नामस्मरण करता येतं. स्मशानासारखी अपवित्र जागा कोणती सांगायची अजून. पण त्या स्मशानात बाकी काही जमत नाही. तिथं जाऊन मी ध्यान करतो म्हणलं जमत नाही. तिथं जाऊन मी पूजा करतो म्हणलं जमत नाही. पण त्या स्मशानात सुद्धा नामस्मरण करता येतं. म्हणजे जागा पवित्र असू द्या अपवित्र असू द्या आपली अवस्था पवित्र असू द्या अपवित्र असू द्या दिवस चांगला असू द्या वाईट असू द्या कधीही नामस्मरण कोणीही असू द्या कसल्याही माणसाला नामस्मरण करता येतं म्हणून नामस्मरण सोपं आहे. कधीही करू शकतो कितीही करू शकतो कशाही पद्धतीने करू शकतो. बघा तुम्ही मोठ्यानं देवाचं नामस्मरण करा म्हणलं तर करता येतं की माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. अट्टहासानं मोठ्यानं देवाचं नामस्मरण करा हेही जमतं. आणि घरात बसल्या ठाईचं बैसोनी राईक चित्त आवडी अनंत आळवा. देवाचं नामस्मरण घरामध्ये बसून एकाग्रचित्तानं एक आसन मांडा तुम्ही देवाचं भजन करा नामस्मरण करा असं जे सांगितलं ते ठाईचं बैसून करायचं जे नामस्मरण आहे घरामध्ये एका ठिकाणी बसून करायचा जो जप आहे मोठ्यानं ओरडून करता की हळूच करता होते
कसं करतात? हळूहळू करतात. जप अगदी कोणाला ऐकू येणार नाही, कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं. आणि भजनामध्ये टाळ घेऊन उभं राहिल्याच्या नंतर मी जप केल्यासारखं म्हणतो म्हणलं तर जमतं का? इथं त्या स्वरातच म्हणावं लागतं. मोठ्यानं कुंडली गोवर्धा म्हणा, विठ्ठल असं म्हणता की कुंडली गोवर्धा जोरात उच्चार केला तर आपल्याला आनंद येतो की नाही त्याच्यामध्ये. म्हणजे काय आहे, जप करत असताना हळूहळू नामस्मरण केलं तरी चालतं आणि जयघोष करत असताना मोठ्यानं नामस्मरण केलं तरी चालतं. विठ्ठल नामस्मरण केलं तरी चालतं, अप्रगट रीतीनं नामस्मरण केलं तरी चालतं. मी नामस्मरण करतो, लोकांना कळू द्या, आणि मी नामस्मरण करतो हे लोकांना न कळू देता सुद्धा नामस्मरण आपल्याला करता येतं. बरं काही पुराणामध्ये कथा आहे, एक राजा होता, त्या राजाला काही नामस्मरण वगैरे काही करायचं नाही बरं का, कधी देवाचं नाव घ्यायचं नाही. राणीला मात्र वाटायचं माझ्या नवऱ्यानं नाव घ्यावं, देवाचं नाव घेतल्याशिवाय कल्याण नाही, एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणावं. बाईची इच्छा असायची, पण नवरा कधी नामस्मरण करीत नव्हता बरं का. वर्षाच्या वर्ष चालले, बाईनं अनेक उपाय केले माझ्या नवऱ्यानं नामस्मरण घ्यावं करावं म्हणून, पण ते नवरा नामस्मरण करत नव्हता. अनेक वर्ष गेले आणि एका दिवशी काय झालं, रात्रीच्या वेळेला हा जेवण करून जाऊन अंथरुणावर पडला राजा. बायको मागून जेवण करून आली झोपायला, आणि झोपायला बायको येऊन पलंगावर टेकल्या हा असं एका अंगावरून दुसऱ्या अंगावर झाला, एका अंगावरून दुसऱ्या अंगावर झाला, आणि दुसऱ्या अंगावर होता होता त्याच्या तोंडातून राम असं तोंडातून उच्चार झाला. उच्चार झाल्याबरोबर बाईला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी बाईनं गावभर साखर वाटायला सुरुवात केली. राजाने विचारलं कशाची साखर? बाईनं सांगितलं मला आनंद. कशाचा आनंद बाई? बाईनं सांगितलं तुम्ही रात्री देवाचं नामस्मरण केलं, राम म्हणलात तुम्ही, त्याच्यामुळे मी ही साखर वाटायला लागली. म्हटल्याबरोबर त्या राजाने विचारलं माझ्या तोंडातून देवाचं नाव गेलं म्हणे, तुम्ही नामस्मरण केलं याचाच आनंद झाला. बाईला तर राजा म्हणायला लागला 60,000 वर्ष ते देवाचं राम नाम माझ्या हृदयामध्ये सांभाळून ठेवलेलं आज जर तोंडातून निघून गेला असेल तर मला जगायचा अधिकार नाही, म्हणून त्याला पटकन प्राण सोडले. हा जो राजा पुराणामध्ये सांगितलेला आहे, देवाचं नाव हृदयात 60 वर्ष सांभाळून ठेवलं होतं, पण आज तोंडातून निघून गेलं म्हणून प्राण सोडून देणारा राजा, त्यानं नामस्मरण केलं की नाही सांगा मला? केलं. जन्मभर त्याचं नामस्मरण चालू होतं. हृदयात त्यानं देवाचं नाम धारण करून ठेवलेलं होतं, सांभाळून ठेवलेलं होतं, लोकांना दिसत नव्हतं. म्हणजे काय झालं, अप्रगट पद्धतीनं नामस्मरण करणारे असेही जगामध्ये महात्मे असतात. प्रगट नामस्मरण करा, अप्रगट नामस्मरण करा. तुम्ही शुद्ध चित्तानं नामस्मरण करा. आजामेळासारखे वालापळासारखे पापी असून नामस्मरण करा. कोणीही करा, कधीही करा, कितीही करा, कसंही करा. नामस्मरण अशा पद्धतीचं असल्यामुळे अतिशय सोपं साधन आहे. आणि हे सोपं साधन केल्यानं काय होतं, सगळं केल्यासारखं होतं. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले, एक विठ्ठलाचं नामचिंतन केल्यावर सगळं केल्यासारखं होतं. अरे एक साधन करून सगळं केल्यासारखं कसं होतं? तर हे नामचिंतन नुसतं साधन नाही, तर हे भगवंताचं नाम सगळ्या साधनाचं सार आहे. मला दुसऱ्याच्या साधन नसून हे सगळ्या साधनाचं सार आहे. कारण एक नामचिंतन करून सगळ्या साधनाचं फल कसं मिळायचं याचं उत्तर आहे बरं का. सगळ्या साधनाचं हे सार आहे, सर्व साधनाचे सार. आणि सार जवळ ठेवल्याच्या नंतर बाकीचा पसारा जवळ ठेवायची गरज नसते बघा. सार जवळ ठेवलं की बाकीचा पसारा जवळ करायची गरज नाही बघा. दह्यातून लोणी काढून घेणं झाल्याच्या नंतर ताक जवळ ठेवायची गरज आहे का? सार काढून घेतल्याच्या नंतर फलकट गोष्टी जवळ ठेवायची गरज नसते बरं का. त्यात लोण्याला समजा पुन्हा कडवलं आणि त्याच्यातून तूप काढून घेतलं, किंवा आता ते तूप काढून घेणं झाल्याच्या नंतर ते लोण्याची जी बेरी उरते ते काय जवळ ठेवायची गरज आहे का? काही गरज नसते बरं का. म्हणजे दह्यातून लोणी काढून घेतल्याच्या नंतर ताक जवळ करायची गरज नाही. आपण लोण्यातून तूप काढून घेतल्याच्या नंतर बेरी जवळ करायची गरज नाही. तसं सगळ्या साधनाचं सार नामस्मरण असल्यामुळं ते सार असलेलं नामस्मरण जवळ ठेवलं की ताकासारखं बेरीसारखं असलेलं बाकीचं कोणते साधन जवळ करायची गरज नाही. काय करतं, भवसिंधू तरी पार करा
सागर मला संकट संसार सागरातून पलीकडे देणारं असं देवाचं नामस्मरण आहे. या संसार सागरातून तरुण जाणं फार कठीण आहे, पण भगवंताच्या नामस्मरणाच्या योगाने आपल्याला संसार सागरातून तरुण जाता येतं. एवढं मोठं फल देणारं हे नाम आहे बरं का. या नामाला सगळं केल्यासारखं होतं, सगळं केल्यासारखं होतं. काय केल्यासारखं होत नाही असं महाराज पहिल्या शरणात बोलले. लोकांनी विचारलं, महाराज तसं मोहम बोलू नका हो, काय केल्यासारखं होत म्हणजे सगळं केल्यासारखं होत हे पटलं मला, पण अमकं केल्यासारखं होत. असे 2-4 ठळक मोठ्या मोठ्या साधनाचं नाव तरी सांगा. महाराजांनी नामचिंतन केलेलं काय काय केल्यासारखं होतं याच्याकरता योग याग तपश्चर्या भरपूर केल्यासारखं होतं असं तिसऱ्या चरणातून. योग याग तपे केली तयाने अमोपे. अमुक म्हणजे भरपूर. त्यानं भरपूर यज्ञ केले, योगाभ्यास केला, यज्ञ केले, तपश्चर्या केली. असं सगळं फळ कोणाला प्राप्त होतं? नामस्मरण करणाऱ्या महात्म्याला प्राप्त होतं बरं का. योगाभ्यासाचं फळ आहे चित्त शुद्ध होणं. नामस्मरणानेही चित्त शुद्ध होतं. नाम घेता मन निवे जिव्हे अमृताचे सर्वे असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यज्ञ यागाने काय होतं? यज्ञ यागाने स्वर्ग प्राप्त होतो. नामस्मरण करणाऱ्या महात्म्याला सुद्धा स्वर्ग मिळतो. महात्मा नको म्हणतो हा भाग वेगळा आहे बरं का. आणि तपे म्हणजे तपश्चर्या. तपश्चर्या केल्याच्या योगानं सगुणाचा साक्षात्कार होतो आणि विचारवृत्ती तपश्चर्या केल्याने निर्गुण भगवंताचा साक्षात्कार होतो. नामस्मरण करण्याने सगुण निर्गुण दोन्हीचा साक्षात्कार होतो. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी गेले वगैरे वगैरे संतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला योग याग आणि तपश्चर्या हे सगळं केल्याचं फल नामस्मरणाने प्राप्त होतं. असं नामस्मरण सगळ्या साधनाचं फल देणार असल्यामुळं तुम्ही नाम जप करा आणि नामस्मरण करा, नामचिंतन करा. म्हणजे काय करा? 3 अक्षरी सोपा असलेला जो विठ्ठल नाममंत्र आहे त्याचा तुम्ही जप करा. शेवटच्या
विठ्ठलाचं नामचिंतन सगळ्यात सोपं साधन आहे. विठ्ठलाचं नामचिंतन करून सगळे फल प्राप्त होतात. त्याच्यामुळे तुम्ही विठ्ठलाचं नामचिंतन करा. म्हणजे काय करा? तुका म्हणे जपा, मला म्हणतात जप करा बाबा. नामचिंतन करा म्हणजे विठ्ठलाच्या नामाचा जप करा. कोणता जप करा? मंत्राचा जप करा. तो मंत्र कोणता? त्रिअक्षरी सोपा, 3 अक्षराचा सोपा असलेला विठ्ठल हा नाम मंत्र जो आहे याचा तुम्ही जप करा. हेच नामचिंतन आहे. हे नामचिंतन सगळ्यात सोपं साधन आहे आणि याला सगळं प्राप्त होतं. सगळ्या साधनाचं हे सार आहे. म्हणून नामचिंतन करून तुम्ही कल्याण साधा असा तुकाराम महाराजांचा आपल्याला या भागातून उपदेश आहे. आपण महाराजांचा हा उपदेश कलियुगात जन्मलेले जीव असल्यामुळं लक्षात ठेवला पाहिजे. अखंड देवाचं नामचिंतन करून स्वतःचं कल्याण करून घेतलं पाहिजे. सर्वसाधना